रुद्राक्षाची उत्पत्ती. संपूर्ण सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर समाधीत बसले होते. त्यांच्या डोळ्यांतून कधीही अश्रू येत नसत. पण एकदा असं काही घडलं ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकदा ब्रह्मदेवाने भगवान शंकराला विचारलं, हे महादेव, आपण सृष्टीचं पालन करत आहात, पण जे दुष्ट कर्म करणारे आहेत त्यांचं काय? तेव्हा भगवान शंकर ध्यानस्थ झाले आणि विचारांत गुंतले. दृष्टांचा नाश आणि भक्तांचे रक्षण कसे करावे हाच प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. हे विचार करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि पृथ्वीवर पडले. त्या अश्रूंमधून जमिनीवर झाड उगवलं. ते झाड म्हणजे रुद्राक्षाचे झाड. भगवान शंकराचे अश्रू म्हणजे रुद्राचे अक्ष, म्हणून त्याला रुद्राक्ष असे नाव मिळाले. हा रुद्राक्ष शुद्धता, तपस्या आणि भक्तीचं प्रतीक बनला. जेव्हा कोणी भक्त हे रुद्राक्ष परिधान करतो तेव्हा भगवान शंकर त्याच्या रक्षणासाठी सदैव उपस्थित राहतात असं मानलं जातं. त्यानंतर रुद्राक्षाची माळ ही साधू, योगी, भक्त यांनी परिधान करायला सुरुवात केली आणि ती आजही शांती, आरोग्य व आत्मिक उन्नतीचं प्रतीक मानली जाते. शिकवण: रुद्राक्ष केवळ एक बी नाही, तर ते भगवान शंकराच्या करुणेचं आणि भक्तांसाठीच्या प्रेमाचं प्रतीक आहे.